शुभ दिवस. एपिलेप्सी म्हणजे फिट्स, अपस्मार किंवा याला मिरगी देखील असे म्हणतात आणि हा मेंदूचा विकार आहे. हे आपण सर्वांना ठाऊकच आहे. पण ह्या फिट्सची लक्षणे माहिती असणे गरजेचे आहे. जे आपल्याला काही माहीत असतात, काही नसतात. तर काय होतं बघा, अचानक शुद्ध हरपते. फिट्स आल्यानंतर अचानक शुद्ध हरपते. तसेच हात, पाय किंवा संपूर्ण शरीराला आकडे येते, झटके येतात. नंबर 3, तोंडाला फेस येतो, डोळे एका बाजूला फिरतात, स्नायू ताठर होतात. फिटची लक्षणे कुठली? तर अचानक शुद्ध हरपते 1, 2, हात, पाय किंवा संपूर्ण शरीराला आकडे येते. 3, तोंडातून फेस येतो आणि डोळे एका बाजूला होतात. तेव्हा हे फिटची लक्षणे असतात. तेव्हा डोक्याला झालेली जखम, अनुवंशिकता, ब्रेन ट्यूमर, पॅरालिसिस, मेंदूचा संसर्ग यामुळे हा आजार उद्भवू शकतो. हा आजार का उद्भवू शकतो? तर या कारणामुळे. तेव्हा जर एखाद्या रुग्णाला फिट्स आली, आपण कुठली काळजी घ्यायची, कुठली खबरदारी घ्यायची? तेव्हा हे लक्षात ठेवा. तर आपण कुठली खबरदारी घ्यायची? तर 1, रुग्णाच्या आजूबाजूची जागा मोकळी करायची. गर्दी करू द्यायची नाही. गर्दी करू नका. त्याच्या अंगावरचे कपडे सैल करा. आणि रुग्णाच्या तोंडात चमचा किंवा इतर कुठल्याही वस्तू ठेवू नका. कारण हे बरोबर नाही. तेव्हा रुग्णाच्या तोंडात चमचा किंवा इतर वस्तू न ठेवलेल्या बऱ्या. डोक्याच्या खाली उशी ठेवा आणि एका कुशीवर झोपवा. फिट्स आलेल्या रुग्णाला काय करा? एका कुशीवर झोपवायचं आणि डोक्याखाली उशी द्यायची. ही खबरदारी मात्र घ्यायची. आता आपण फिट्स आले तर जीवनशैलीमध्ये आहारात बदल आणि जीवनशैलीमधील बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. फिट्स आलेल्या रुग्णांनी आहारामध्ये किंवा जीवनशैलीमध्ये बदल करणे गरजेचे आहे, हे लक्षात ठेवा. ज्यांना फिट्स येत असेल त्यांनी आहारात बदल आणि जीवनशैली बदल केला पाहिजे. तर तो कोणता? तर पुरेशी झोप पाहिजे. त्या रुग्णांनी पुरेशी झोप पाहिजे. किमान कमीत कमी 7 ते 8 तास झोप झाली पाहिजे. अपुरी झोप आणि मानसिक ताणतणाव हे फिट्सचे मुख्य ट्रिगर ठरू शकतात, लक्षात ठेवा. त्यामुळे पूर्ण झोप घ्या 7-8 तास. नंबर 2, मद्यपान करत असाल तर मद्यपान पूर्णपणे बंद करा. कारण दारूचे सेवन केल्यास फिट्सचा त्रास आणखी जास्त वाढू शकतो. नंबर 3, केटो आहार. काही रुग्णांमध्ये डाएट, फॅट्स, कमी कार्बोहायड्रेट असलेला आहार फायदेशीर ठरतो. म्हणून फिट्स येणाऱ्या रुग्णांनी काय करायचं? फॅट्स आणि कमी कार्बोहायड्रेट असलेला फॅट्स घेण्याचा प्रयत्न करा. हे ध्यानात घ्या. तेव्हा कृपया चप्पल
चावी हे तोंडात ठेवू नका, कारण याचा वैद्यकीय असा कुठलाच फायदा होत नाही. तेव्हा ही चूक करू नका. हां, रुग्णाला आधी जर न्यूरोलॉजिस्टनं गोळ्या दिल्या असतील, तर त्या गोळ्या मात्र तुम्ही नियमितपणे सेवन करा. एक एक दिवससुद्धा चुकायचा नाही. जर तुम्हाला न्यूरोलॉजिस्टनं गोळ्या दिल्या असतील, तर त्या गोळ्या तुम्ही नियमितपणे घ्या. उदाहरणार्थ नेटाईन, लॅमोथ्रिजिन, लेव्होटिराझिडम यासारखी औषधे दिलेलीच असतात. तेव्हा ते डॉक्टरनं जी औषध दिली ती नियमितपणे घ्या, म्हणजे तुम्हाला फिट्सचा त्रास होणार नाही. आणि स्वतः जीवनशैलीत आणि आहारामध्ये बदल करा. आणि खबरदारी घ्या. जर तुम्हाला फिट्सचा त्रास होत असेल, तर जवळच्या न्यूरोलॉजिस्टला तुम्ही हे ट्रीटमेंट घेऊ शकता. तेव्हा फिट्स येणारा रुग्णांनी ही काळजी घेतली पाहिजे. तेव्हा आणि फिट्स आल्यानंतर आपल्या समोर जर एखाद्या रुग्णाला फिट आली, तर आपण कुठली खबरदारी घ्यायची, तर त्याच्या बाजूची गर्दी कमी करायची, त्याला हवा लागू द्यायची, कपडे सील करायचे. त्याच्या तोंडात कुठलीही चावी किंवा इतर वस्तू देऊ नका, कारण याने वैद्यकीय कुठलाच फायदा होत नाही. फक्त काय करायचं, त्याच्या भोवतीची गर्दी कमी करायची, त्याचे कपडे सील करायचे, हे लक्षात ठेवा. आणि डॉक्टरने दिलेल्या गोळ्या नियमितपणे न चुकता वेळेवर घेत चला. आणि डॉक्टरांच्या गोळ्या घेत असताना जीवनशैलीमध्ये आणि आहारामध्ये बदल करा, एवढंच. तेव्हा पूर्ण विराम घेतो. नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि लाईक करा. धन्यवाद.